हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल. स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग सह. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर आता हिवाळा सुरू झालाय, तर हिवाळ्यामध्ये छान छान असे संत्रे म्हणजेच ऑरेंज अवेलेबल असतात. तर काल मी बाजारातनं थोडेसे संत्रे घेऊन आले होते. तुम्हाला खरं सांगते एक गोष्ट, मी एक अशी मुलगी होते आतापर्यंत बरं का, प्रथम होईपर्यंत मला लिटरली ना जे काही मेहनत घ्यायची फळं असतात ना, जसे की मोसंबी, डाळिंब, संत्रे, हे अशी फळं खाण्यासाठी मी इतका कंटाळा करायचे. का? कारण की त्यावरती थोडंसं मेहनत खर्च करावी लागायची. आणि आज बघा, आज तेच फळं मी ना माझ्या मुलासाठी अगदी क्लीन करून, स्वच्छ करून, सोलून सालून त्याला प्रोव्हाईड करत आहे. म्हणजे स्वतःसाठी खाण्यासाठी मला इतका कंटाळा असायचा, की मला अक्षरशः कोणी आयतं दिलं तर ते मला आवडायचं. नाहीतर मी ते फळ तसेच पडून राहायचे, पण कधी खायचे नाही. पण आज आपण बघा ना, ज्यावेळेस आपण एक आई होतो त्यावेळेस किती जास्त फरक पडतो आपल्यामध्ये. कारण फक्त एवढंच असतं, की आपल्या मुलाला आहे ना यामधलं चांगलं तर चांगलं न्यूट्रिशनल मिळायला पाहिजे. बस एवढंच असतं. ऋतूमधला सगळ्यात आवडतीचा ऋतू जर कोणता असेल ना, तर आजकाल आहे ना मला आहे ना हिवाळा ऋतू आहे ना खूप जास्त आवडायला लागलेला आहे. कारण फक्त एवढंच आहे, मुबलक प्रमाणात खूप छान छान पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या अवेलेबल होतात. म्हणजे वर्षभर जे भेटत नाही ते सगळं या विंटरमध्ये भेटतं. आणि एक वेळ होती माहिती का, ज्यावेळेस आहे ना मी असे पालेभाज्या आहे ना, म्हणजे टाइम वेस्ट होईल, कंटाळा, इतका वेळ कोण बसून त्याला निसत बसेल, हा विचाराने ना मी कधीच पालेभाज्या खरेदी करायच्या नाही. पहिले मी आहे ना जे काही फळभाज्या असतात ना, डायरेक्ट घ्यायच्या, कट करायच्या, भाजी करायची. अशा भाज्या प्रेफर करायचे. पण जेव्हापासून प्रथम आलाय ना, तेव्हापासून माझ्यामध्ये ना खूप जास्त बदल झालेला आहे. आता सध्या तरी माझ्या फ्रीजमध्ये ना तुम्हाला सगळ्यात जास्त पालेभाज्याच दिसतील. पालक झाला, शेपू झाली, मेथी झाली, कोथिंबीर, असे सगळ्या लिफी व्हेजिटेबल्स आजकाल मी खूप प्रेफर करते, की माझ्या डाएटमध्ये, माझ्या मुलाच्या डाएटमध्ये मी इन्क्लूड करू शकेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तो जर खात नसेल ना, तर मग मी असे इकडचे तिकडचे वेगवेगळे पर्याय ट्राय करत असते. ठीक आहे, त्यानं पालक नाही खाल्ला ना, तर मग ठीक आहे, आपण त्याची पालक पुरी बनवूया, पालक पराठा बनवूयात. असं काहीतरी क्रिएटिव्ह माइंड ठेवून आहे ना, मी त्याला ते सगळं काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असते. आणि लकीली तो सगळं काही जे मी प्रोव्हाईड करते ना, मग भाजी चपाती असो, खिचडी असो, खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या भाजी असो, तिखट नसेल तर तो चांगल्या पद्धतीने खाऊन घेतो. आणि हे मी कधी ठरवलं, की माझा मुलगा पिकी ईटर नको बनायला. म्हणजे मी बऱ्याच वेळेस लहान मुलांना बघते बरं का, ते ना इकडचं तिकडचं भाजी काढून काढून ठेवतात. आता मला माहित नाही, माझा मुलगा आता खातोय, फ्युचरमध्ये खातो की नाही ते माहित नाही मला. पण आता सध्या तरी तो छानपैकी एन्जॉय करतो. तर मला तसं नको होतं. मग मी त्यासाठी काय केलं, की तो जे जेवण करेल ना, तेच जेवण मी माझ्या ताटातही असायचं. आणि त्या चक्करमध्ये मी ना खूप जास्त फिकट, म्हणजे अक्षरशः ना बिना मिरचीचं जेवण करायला लागलेले आहे. म्हणजे जे माझ्या ताटात असतं तेच प्रथमच्या ताटात असतं. असं करून मी त्याला ते भाज्या वगैरे खाऊ घालण्याची पद्धत लावलेली आहे. तुम्ही जर तुमच्या मुलांना जर असं पिकी ईटर बनवायचं नसेल ना, तुम्हीही तेच खा जे तुमची मुलं खात असतील. तुम्हाला जर हेल्दी खायचंय, मुलंही हेल्दीच खातील. म्हणजे आपण रिफ्लेक्शन आहोत. आपण त्यांच्यासाठी आदर्श ठरलं तर आपले मुलंही तसेच करतात. तुम्हाला खरं सांगते, मी अजिबात भाज्या खात नव्हते बरं का. पण मला वाटतं, की माझ्या मुलांनी असं पिकी ईटर बनावं नाही. म्हणून मी हे सगळे जुगाड, आणि नाही आवडत तरी सुद्धा या सगळ्या भाज्या वगैरे मी खात असते. आणि लकीली आता मलाही ते आवडायला लागलेले आहे. आणि सुदैवाने माझा मुलगाही तो खूप छान पद्धतीने एन्जॉय करत असतो. तुमचेही मुलं जर पिकी ईटर असेल ना, हे भाजी नको, ती भाजी नको असं करत असेल ना, तर तुम्ही सुरुवात तुमच्यापासून करा. आजकाल मी मेथीचे किंवा पालकाचे पराठे खूप जास्त फ्रिक्वेंटली बनवत असते. तर त्यासाठी इथे आहे ना मी वेगळी अशी मेथी निवडून ठेवलेली आहे. तर यामध्ये मी फक्त आहे ना मेथीची पानं आहेत ना ती घेतलेली आहे. आता जनरली आपण जेव्हा मेथी निसतो ना, म्हणजे निवडतो ना, त्यावेळेस आपण त्याच्या कोवळ्याच्या काड्या असतात ना, त्या सुद्धा घेत असतो. पण त्यामुळे काय होतं,
मेथीचा जेव्हा पराठा आपण लाटायला घेतो ना, तर ते पराठे फाटतात. म्हणून फक्त इथं पानांचा आपण वापर करत असतो. म्हणून यावेळेस मी फक्त पानं-पानं वेगळी ठेवलेली आहे आणि देठांसकटची जी काही मेथी आहे ती वेगळी ठेवलेली आहे. आता मेथी 8 दिवस टिकावी यासाठी ना, मी अशा प्रकारे नॅपकिनमध्ये रॅप करून ही मेथी ठेवत असते. आणि खरं सांगते, यामुळे ना मेथी 8 दिवस अजिबात पिवळी पडत नाही, पाणी सुटत नाही, काशीच खराब होत नाही. या पद्धतीने तुम्ही नक्कीच पालेभाज्या स्टोअर करून बघा. आठवडाभर आरामात टिकेल. मागे मी तुमच्यासोबत आवळ्यापासून 2-3 पदार्थ बनवून शेअर केलेले होते. जसा की आवळ्याचा मुखवास झाला, आवळ्याची चटणी झाली. तसंच आज मी ना जे काही उरलेले आवळा होते ना, त्यापासून आहे ना त्याचं तेल बनवणार होते. तर त्यासाठी मी इथे आहे ना आज आवळे चिरून वगैरे घेत आहे. म्हणजे 2-3 दिवसापासून हे काम करायचं होतं, पण फ्रीजमध्ये ते पडून होते आणि माझं लक्षातच राहिलेलं नव्हतं. आज जेव्हा थोडंसं फ्रीज रिसेट केलं ना, त्या दिवशी दिसलं. त्यावेळेस कळलं की हां बाबा, आपल्याकडं आवळे पडून आहे. आपण यासाठी ठेवले होते. आता आपण हे काम हातात घ्यायला हवे. प्रथम झोपल्यानंतर आहे ना, मी नागलीचे लाडू इथे बनवून घेतलेले होते आणि त्यानंतर आहे ना, मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की मी आवळ्याचं तेल बनवणार होते. तर ते आवळे अजूनही फ्रीजमध्ये पडलेले होते. बऱ्यापैकी खराब व्हायला लागलेले होते आणि खूप थोडेसे राहिले होते. याच्यावरून तुम्हाला कळतंय आणि खराबही खूप होत होते. म्हटलं आता उशीर होण्यापेक्षा ना, आपण जेवढं तेल आहे त्याच्यामध्ये हे तेल बनवून घेऊयात. तर इथे आहे ना, बेससाठी ना मी खोबऱ्याचं तेल वापरलेलं आहे आणि खोबऱ्याच्या तेलमध्ये ना मी इथं आवळा, कढीपत्ता आणि कोरफड म्हणजे ॲलोवेरा असे 3 जिन्नसच घेतलेले आहे. माझ्याकडे काय म्हणतात मेथीदाणा नाही, नाहीतर ते सुद्धा घातलं असतं. नाहीतर त्याच्याने पण खूप छान असे केस होतात, स्ट्रॉंग होतात. आपल्याला माहितीच आहे मेथीदाण्याचे फायदे. त्याच्यानंतर जास्वंदाची फुलं असती तर ते पण झालं असतं, पण ते पण नाही. म्हणून फक्त हे 3च जिन्नस मी यावेळेस तेलामध्ये ॲड करते. आणि हे 3 जिन्नसही खूपच सुपर फूडमधून आहेत. त्यामुळं आपण यांना टाळू नाही शकत. जेवढं आहे त्याच्यामध्ये आज मी हा तेल बनवून घेते. तुम्हालाही सांगते, तुम्हाला जर बनवायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगते तसं तुम्ही करू आता आवळ्याचं तेल बनवण्यासाठी ना, आवळे इथे ना मी थोडेसे असे मिक्सरला दळून घेत आहे. यामुळे काय होतं, आवळ्याचा जो काही न्यूट्रिशन आहे ना, ते सगळं तेलामध्ये उतरतं आणि जर तुम्ही असं चंक्समध्ये जर हे तळायला घेतलं ना, म्हणजे तेलामध्ये ॲड केलं ना, तर टाईम तर जास्त घेईल, पण त्याचे जे काही गुणधर्म आहे ना, ते खूप जास्त प्रमाणात तेलामध्ये उतरणार नाही. म्हणून हे जे पेस्ट आहे ना, म्हणजे हे जे आवळा आहे ना, आपल्याला पेस्टच्या फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे. आता हा जो आवळा आहे ना, दळताना आहे ना, अजिबात व्यवस्थित दळला जात नव्हता. तर त्यासाठी ना पाणी नाही वापरायचं आहे आपल्याला. पाणी अजिबात वापरायचं नाही. त्या ठिकाणी आपल्याला आहे ना, तेलच वापरायचं आहे. आता ज्या तेलामध्ये आपल्याला हे तेल बनवून घ्यायचं आहे ना, तर तेच तेल इथं मी घातलेलं आहे. म्हणजे खोबऱ्याचं तेल थोडं-थोडं घालून जमेल तितकं स्मूथ असं हे आवळा मी दळून घेतलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाण्याचा वापर केला ना, तर आपल्या तेलाला आहे ना खूप जास्त आपल्याला परतावं लागेल आणि परिणामी तेलही व्यवस्थित जमणार नाही. म्हणून तेलामध्येच आपल्याला हा आवळा छान असा दळून घ्यायचा आहे. आता छान प्रिपरेशन झालेली आहे. लगेचच आपण पुढची प्रिपरेशन करूया. तर इथे मी ना म्हणजे अर्धा लिटर इतपत हे तेल आहे. अर्धा लिटरपेक्षा थोडंसं कमी आहे. तर खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि इथे शक्यतो आहे ना, कढई जी आहे ना आपल्याला लोखंडाची घ्यायची आहे. कारण की लोखंडाच्या कढईमध्ये तळण असो किंवा आपण जे काही भाजण्याचे असो किंवा तेल बनवायचे असेल ना, ते लोखंडी कढईमध्ये खूप छान पद्धतीने होतात असं ऐकलंय मी. म्हणून मी इथे लोखंडाचीच कढई वापरलेली आहे. आता यामध्ये आपण जो काही बारीक केलेला आवळा होता, तो सुद्धा यामध्ये ॲड करूया. आता यामध्ये ना थोडे-थोडे ना एखादा आवळ्याचा चंक्स तसाच राहिलेला आहे. पण ठीक आहे, काही बात नाही. तेवढं तर चालतंच. आता हे सगळं मी या तेलामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे सगळं तेल आपल्याला आहे ना, म्हणजे कढई आपल्याला गॅसच्या फ्लेमवर ठेवायची आणि ही सगळी प्रोसेस आहे ना, आपल्याला अगदी लो फ्लेमवरती आपल्याला करायची आहे. थोडंसं सुद्धा आपल्याला हाय फ्लेम करायचा नाहीये. अगदी मंद फ्लेमवरती आपल्याला हे तेल बनवून घ्यायचं आहे. खूप हाय फ्लेम जर ठेवला, तर आपली जी जिन्नस आहेत ना यामध्ये घातलेली, ती करपतील आणि तेलही आपलं खूप जास्त करपेल आणि परिणामी जो काही बेनिफिट आहे तो आपल्याला भेटणार नाही. म्हणून सगळी प्रोसेस आपल्याला अगदी मंद फ्लेमवरतीच करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी थोडीशी आवळ्याची पानं आहेत ती अशी चॉप करून घातलेली आहे आणि थोडीशी इथं मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. आता आवळ्यामुळे ना आपली केसं छान अशी स्ट्रॉंग होतात, काळीभोर होतात आणि ॲलोवेरा आहे यामुळे ना आपली केसं खूप छान स्मूथ होतात. तसंच कढीपत्त्याचेही त्याचे फायदे असतात. म्हणून हे तिन्ही जिन्नस आपल्या हेअरसाठी खूप चांगले आहे. म्हणून हे तिन्ही जिन्नस मी इथे घातलेले आहे.
तुमच्याकडे जर आहे ना जास्वंदाचे फुलं असतील ना तर ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात. खूप छान रिझल्ट भेटतो. आता मंद फ्लेमवरती हा जो तेल आहे छान असा या सर्व जिन्नसांसोबत परतून घ्यायचा आहे. तर काही अशा प्रकारे मी याला परतून घेतलेलं आहे. बघू शकता सर्व जिन्नस इथे अशी काळपट झालेली आहे. पण लक्षात द्या हे सगळं काही करपलेलं नाहीये. फक्त मंद फ्लेमवरती करपवून घेतलेलं आहे. बस इतकंच करायचंय. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे. तर मला वाटलं होतं की हे बनण्यासाठी ना कमीत कमी मला 1 ते 1.5 तास लागेल. पण इतका वेळ अजिबात नाही लागला. कारण की आपण लोखंडाची कढई वापरली होती आणि क्वांटिटी ही जास्त नव्हती. त्यामुळे मला अगदी 45 मिनिटं लागले आहे आणि 45 मिनिटामध्ये हे बनून तयार झालेलं आहे. आता आहे ना आपल्याला लगेचच आहे ना पुढची प्रोसेस करायची नाही आहे. पेशन्स ठेवायचं आहे. हे कम्प्लिटली गार होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढची स्टेप्स करूया. ते म्हणजे फिल्टर वगैरे करून घ्यायचं. तर स्टे ट्यून. मी तुमच्यासोबत फायनल रिझल्टसुद्धा शेअर करते. आता हा तेल आहे ना कम्प्लिटली असा थंड झालेला आहे. बघू शकतात जो काही खोबऱ्याचा तेलाचा रंग होता तो सुद्धा इथे चेंज झालेला आहे. आता सध्या तर तुम्हाला दिसत नसेल पण तुम्हाला पुढे दिसेलच. तर हा आहे ना मी चाळण ठेवली आहे. त्यावरतून थोडासा टिश्यू पेपर ठेवला आहे आणि वरतून आपल्याला हे जे काही तेल आहे ते असं गाळून घ्यायचं आहे. आता जमेल तितकं मी नॅचरली याला गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना अगदी हाताने पिळून पिळून यातलं जे काही तेल आहे ते आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर आहे ना हे तेल मी ना कमीत कमी 15-20 मिनिटासाठी असंच ठेवणार होते. पण थोडेसे प्रॉब्लेम झाले सांगते तुम्हाला. काही फायनल रिझल्ट आहे ना मला तुम्हाला आहे ना संध्याकाळीच दाखवायचा होता क्लासवरून आल्यावरती. पण झालं असं तिथून आले आणि थोडंसं काम आवरतच होते तर आमचं डायरेक्ट आहे ना मूवीला जायचा प्लॅन ठरला. प्रथम तर मग मूवीला जायचं म्हटलं तिथून यायला आम्हाला 12:30-1 वाजला. खूप थकलेले होते. तसंच थोडंफार किचन वगैरे आवरलं झोपी गेले. रात्री म्हटलं सकाळी दाखवेन. मग रात्रीभरामध्ये ते जे तेल होतं ना ते पूर्ण असं सॉलिडिफाय झालेलं होतं. दिसतच नव्हतं काही छान असं. मग म्हटलं ठीक आहे. मग दिवसभरापर्यंत मग मी त्याला काय म्हणतात त्याला उन्हामध्ये ठेवलं. म्हणजे ते म्हणजे काय म्हणतात त्याला मेल्ट होईल म्हणून. आणि आता सध्या मी तुम्हाला त्याचा फायनल रिझल्ट दाखवते. आणि फक्त एवढंच रिझन होतं त्यामुळे मला व्लॉग अपलोड करता आले नाही. नाहीतर आतापर्यंत माझे व्लॉग येऊन गेले असते. तर मी तुम्हाला फायनल रिझल्ट सुद्धा दाखवते की हा तेल कसं झालं. तर असा काही आपला फायनल रिझल्ट आहे. तर हा जो वरचा चोथा आहे ना आता हा आपला काहीही कामाचा नाही. हा डायरेक्टली तुम्ही फेकून देऊ शकता डस्टबिनमध्ये. आणि हे जे आहे हा आहे आपलं छान असं आवळ्याचं तेल. हे तेल जेव्हा मी निफळत होते ना त्यावेळेसच हाताला जाणवत होतं की खूप छान असं हेवी आणि सुपर स्मूथ वाटत होतं. तुम्ही ज्यावेळेस बनवाल ना तुम्हाला लगेच जाणवेल. रेग्युलर जे कोकोनट ऑइल असतं आणि हे तेल यात खूप फरक येऊन जातो. तर आता हे ना मी छान अशा एका बर्डीमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आणि याचा जेव्हा यूज करेल ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. चला तर मग आजचा इंटरेस्टिंग ब्लॉग मी इथेच संपवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात आणि हो चॅनलवरती नवीन असाल ना तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय बाय.